तथागतांचा सुमार्गावर आरूढ असल्या संघ या तीन रत्नांना अभिवादन करतो। विश्वरत्न बोधिसत्व महामानुष आंबेडकर या महामानुष सुद्धा अभिवादन करून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या श्रद्धावान उपासक उपासिका तथा लहान बालक बालिका या सर्वांना माझा सस्नेह जय भीम। तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये धम्म म्हणजे काय आपण हे मागील 2-3 दिवसापासून वाचत आहोत। त्यामध्ये तथागत बुद्धांनी जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, म्हणजेच जे काही कायिक वाचिक आणि मानसिक शील आहेत या शीलाचं पालन करणे म्हणजे धम्म। त्याच्यानंतर तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म। ज्या काही तृष्णा आहेत त्या तृष्णेचा त्याग करणं, मग ते कामतृष्णा असो, भवतृष्णा असो, विभवतृष्णा असो, ह्या ज्या काही 108 प्रकारच्या तृष्णा सांगितल्या आहेत, जे काय हाव सांगितले आहे त्याचा त्याग करणे म्हणजे धम्म। याच्यावर आपण अनेक उदाहरणं पाहिले। त्यानंतर तथागत बुद्धांनी सांगितलं की निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म। अशा प्रकारे आपण हे शृंखला जी आहे ते आपण वाचत आहोत। आज आपण पाहणार आहोत की तथागत बुद्धांनी कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म। जे काही आपण कर्म करतो, कर्म करत असताना जे कर्म जे आहेत ती जी काही आपण ज्याला म्हणतो नीतिमत्ता म्हणतो किंवा नैतिकता म्हणतो है ना, तर त्या मनुष्य जो काही कर्म करतो त्या कर्मालाच मनुष्यानं नीतिमत्तेचा आधार मानलं पाहिजे किंवा नैतिकता मानली पाहिजे। आपण म्हणतो की नाही, एखादं सहज काम करत असताना किंवा ही तुमची नैतिक जिम्मेदारी आहे किंवा तुमची नैतिक जिम्मेदारी म्हणजे सार्वजनिक जी काही तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे। आणि नीतिमत्ता आपण एखाद्याला म्हणतो काय तुझी नीतिमत्ता आहे, सहज म्हणतो की नाही, चांगली असेल तर त्याला म्हणतो बा तुझी नीतिमत्ता चांगली आहे। तर तथागत बुद्ध म्हणतात की जगातील हे कर्म जे आहे ते नैतिक व्यवस्थेचा आधार मानणे म्हणजे धम्म। तर तथागत बुद्ध म्हणतात की हे जेव्हा कर्म सांगत असताना तथागत बुद्धांनी काही नियम सांगितलेले आहेत। त्यामध्ये तथागत बुद्ध म्हणतात की एक नियम आहे ज्याला बीज नियम म्हटलं गेलं। बीज नियम, बीज म्हणजे कशाला म्हणतो आपण, एखादं बी है ना, बी पेरतो है ना किंवा जमिनीत गाडतो, मग त्याच्यावर काय होते, कोणत्या उगवण होते ना, कशावर उगवण होते, कशाच्या आधारावर उगवण होते, जे काही आपण पेरला असेल, जे काही बीज पेरला असेल त्याच्या आधारावर त्याची उगवण होते। हा एक बीज नियम सांगितला आहे। ज्याप्रमाणे नीतिमत्तेचा नियम सांगितला आहे त्याचप्रमाणे बीज नियम सुद्धा सांगितला आहे। बीज नियम म्हणजे जे काय आपण वृक्ष लावतो, वेगवेगळे जे वृक्ष लावतो त्या वेगवेगळ्या वृक्षापासून, वेगवेगळ्या झाडापासून वेगवेगळ्या प्रकारचे फळ निर्माण होतात आणि त्या फळापासून काय होते, पुन्हा त्या फळापासून पुन्हा म्हणजे झाड निर्माण होते। फळ म्हणजे उदाहरणामध्ये अगोदर काय ते आंब्याचं झाड असते, आंब्याच्या झाडाला आंबे येतात, मग त्या आंब्याच्या झाडापासून पुन्हा काय होतात, कोळी होतात, आणि कोळीपासून पुन्हा काय होतात, पुन्हा झाड निर्माण होते। याला काय म्हटलं गेलं, याला बीज नियम असं म्हटलं गेलं। त्या बीज नियमामध्ये तथागत बुद्ध म्हणतात की जशा प्रकारचं जे कोणी बीज पेरील, समजा आपण बाबळीचं झाड लावलं तर बाबळीच्या झाडाला काय येतील, काटेच येतील। जर तुम्ही जांबाचं झाड लावलं तर त्या जांबाच्या झाडाला जांबाचेच फळं येतील है ना। तुम्ही जर बोरीचं झाड लावलं तर बोरीच्या झाडाला बोरीचेच फळं येतील है ना। म्हणजे हेच का नियम आहे, हा जो आहे बीज नियम म्हटलं गेला की जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे। साधी सोधी गोष्ट आहे, बरोबर आहे। मग जशा प्रकारचे तुम्ही कर्म करसाल तशाच प्रकारचे ते कर्म काय, कर्म करणं म्हणजे काय आहे, कर्म करणं म्हणजे सुद्धा काय आहे, तुम्ही ज्याप्रमाणे बीज पेरीत आहात त्याचप्रमाणे ते कर्म सुद्धा काय आहे, तुमचं कर्म पेरणं आहे। जसे कर्म तुम्ही कर्म करसाल, जसे पेरसाल तशाच प्रकारे काय होईल, त्याचं फळ सुद्धा येईल है ना।
किंवा जशा प्रकारे तुम्ही वागसाल, जशा प्रकारे तुम्ही वागसाल तशाच प्रकारे होईल. काय होईल? ते वातावरण तयार होईल, तुमचं अनुकरण तयार होईल. साधं उदाहरण सांगतो एक, ह्याचं कशा प्रकारे जी घटना घडते. तर एकदा हा जेव्हा आपण संगत गुणाचा, जेव्हा तथागत बुद्धाने सांगितलं संगत गुण, आपण म्हणतो की नाही ढवळ्यासंगी पोवळ्या गेला, वान नाही पण गुण लागला. याचं कारण काय? की एकदा एका राजाच्या घरी एक हत्ती होता. राजाच्या घरी एक हत्ती होता आणि तो हत्ती लगडत लगडत चालू लागला. मग तो राजा म्हणाला तथागतांना, तथागत हा हत्ती लगडत चालत आहे. मग तथागत बुद्धांनी पाहिलं की ते हत्तीला घेऊन जाणारा जो त्या सेवक होता, जो माऊत होता, तो काय होता? तो अपंग होता. तो सुद्धा काय करू लागला? लगडत लगडत चालू लागला. म्हणजे एका आणि तो हत्ती सुद्धा त्याच्या प्रकारे त्याचं काय करू लागला? अनुकरण करू लागला. मग तथागत बुद्ध म्हणाले काही नाही, सोडून टाक. हे जो त्याचा जो माऊत आहे, तो जो सेवक आहे, त्याला काय करा तुम्ही बदलून टाका. आणि मग तो जो सेवक होता तो असाच चालू लागला. मग हाती सुद्धा काय करू लागला? तशाच प्रकारे तो चालू लागला. याला म्हटलं गेलं की वान नाही परीक गुण लागला गेला. म्हणजे त्याच्यातले गुण जे असतील ते गुणाचं मनुष्य अनुकरण करतो. म्हणजेच काय, जो संघचे व्यक्ती जे असतील, जे संघचे व्यक्ती असतील, सोबत ते व्यक्ती असतील, तशाच प्रकारचं एक ना एक दिवस मनुष्य त्याचं अनुकरण करतो. मग तो चांगल्या व्यक्तीसोबत राहिला, तो काही दिवसांनी का होईना चांगला होतो. जर एखाद्या वाईट व्यक्तीसोबत राहिला, त्याच्याकडे वाईट व्यक्तीचे गुण असतील, म्हणजे वेगवेगळे त्यांच्याकडे. वाईट व्यक्ती म्हणजे कोण? जर पत्ते खेळणारा, जुगार खेळणारा मनुष्य असेल, तो कधीतरी जुगारावर बसतोच. जर सुरापान करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत कधीतरी सुरापान करतोच. कधीतरी तो नशापान करणारा असला तर त्याच्यासोबत तो कधीतरी व्यक्ती नशापान करतोच. तर अशा प्रकारे जे आहे, जे बीजाचं जे तथागत बुद्धाने जे नियम सांगितला, तो नियम जसा ज्याप्रमाणे हे बीज पेरलं जातं तशाच प्रकारे आपण कर्म सुद्धा करतो. तसेच सुद्धा ते कर्म सुद्धा नियम सांगितलेले आहेत. त्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात ऋतू नियम. ऋतू जे आहेत म्हणजे ऋतू म्हणजे काय? जसं पावसाळा आहे ना, हिवाळा, उन्हाळा, हा सुद्धा तथागत बुद्धाने नियम सांगितला आहे. बीज नियम सुद्धा सांगितला आहे. अशाच प्रकारचा कर्म तथागत बुद्ध म्हणतात की नैतिक कर्म आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो. तर या काही लोक जे आहेत, जेव्हा कर्म सांगत असताना, काही लोक जे कर्मवादी, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण जे आहोत, आपल्याला काय म्हटलं जातं? आपल्याला नास्तिक म्हटलं जातं. नास्तिक म्हणजे काय? हा, आपण देवाला न मानणारे. देवाला न मानणारे म्हणजे ईश्वराला न मानणारे. ईश्वराला न मानणारे म्हणजे कारण का आपण त्या तशा गोष्टी मानत नाही? कारण तो काय म्हणतो, तुम्ही माझी पूजा करा आणि मी तुम्हाला काय करणार आहे? कर्म काही करा, पण मी तुम्हाला माझीच पूजा केल्यानंतर मी तुम्हाला जे काय आहे मोक्ष देणार आहे. म्हणून जे आहे ते तशा प्रकारे जे लोक जे आस्तिक लोक आहेत, ते लोक काय म्हणतात की जेव्हा कर्म सांगितलं गेलं तेव्हा कर्म सांगत असताना तर ते म्हणतात की बाबा, ते लोक म्हणतात की ईश्वर कुठं आहे? त्यांना जर विचारायला गेलो आपण, युक्तिवाद म्हणजे चर्चा करायला गेलो, तर ते काय म्हणतात? घटाघटामध्ये आहे. घटाघटामध्ये म्हणजे कशामध्ये? ते पृथ्वीमध्ये आहे, आपमध्ये आहे, तेजमध्ये आहे, वायूमध्ये आहे. मग ते म्हणतात ते प्राण्यात आहे, सगळ्यामध्येच आहे. त्यांनी काय म्हटलं गेलं की सगळ्यामध्येच आहे. आणि तो काय आहे? तो सगळ्यांचा करता करविता आहे. आपण काही सिरियलमध्ये पाहिलं की नाही? तो काय म्हणते की तू काय करणं आला बाबा, तू काहीच करणं आलास, मी सगळं करून घ्यायलो, फक्त तू काय आहेस? तू नाम मात्र आहेस. म्हणून हे जे तू काही कर्म करायला, ते कशामुळं करायला? तू माझ्यामुळं करायला, तू माझ्यामुळं करायला. अशा प्रकारे जे आहे ते लोक म्हणतात की बाबा, जो संसाराचा करता धरता तोच भौतिक आणि नैतिक नियमाचा सुद्धा करता धरता आहे. ते एवढ्यावर थांबलेच नाही. तर ते काय म्हणाले की जे भौतिक म्हणजे जे काही पाऊस पडत असेल, वारा येत असेल, ऊन पडत असेल, सगळं याचा हे सुद्धा कोण पाडते म्हणतात? ते ईश्वरच पाडणार आहे. अशा प्रकारे जे आहे त्यांनी तो एक
जे आहे ते कर्म नियम सांगितला आहे, ऋतू नियम, बीज नियम असे म्हटलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तथागत बुद्ध काय म्हणतात, तथागत बुद्ध सांगत असताना तथागत बुद्ध एक साधं उदाहरण दिलं. तथागत बुद्ध म्हणतात की बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी जर सुपीक पीक यायचं असेल, सुपीक पीक यायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो, पहिल्यांदा पेरण्यासाठी काय पाहिजे, जमीन चांगली पाहिजे. आपण खडकाळ जमिनीवर पेरतो का, खडकाळ जमिनीवर पेरत नाही. आपल्याला माहीत आहे त्या तिथं सारखं पाणी असलं तरी पण त्या ठिकाणी काही बीज उगवू शकत नाही है ना. आणि थोडं ऊन पडल्यावर एक दिवस पडलं तर ते पीक वाळलं जाते. पण तथागत बुद्ध म्हणतात की जर ज्या जमिनीवर तुम्हाला पेरायचं आहे तर ती जमीन काय केली पाहिजे, अगोदर आपण त्या ठिकाणावर झाडं झुडपं असतील तोडले पाहिजे, नांगरली पाहिजे, वखरलं पाहिजे. वखरून त्याच्यात जे काय तण असेल ते काढलं पाहिजे. आणि पाऊस पडण्याच्या पूर्वी ते सगळं वावर किंवा जी काही शेत जमीन आहे ती निर्मळ करून ठेवली पाहिजे. आणि जेव्हा मग त्याच्यामध्ये पाणी पडेल, पाणी पडल्यानंतर ते पेरलं पाहिजे, पेरलं पाहिजे. तसं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गणक ब्राह्मण जो होता तथागत बुद्धाकडे आला होता आणि तथागत बुद्धानं म्हणला की आम्ही जशा प्रकारे शिकवण देतो तथागत तशाच प्रकारचे तुम्ही शिकवण देता का. तथागत बुद्ध त्यावेळेस सुद्धा तशाच प्रकारे त्या गणक ब्राह्मणाला म्हणाले होते की मी माझ्या जो काही श्रमण असेल त्यांना कशाची शिकवण देतो, अगोदर शिकवण मी शिलावर प्रतिष्ठित होण्याची शिकवण देतो. तशाच प्रकारे बुद्ध म्हणतात की ज्या कोणाच्या म्हणजे ज्या कोणाच्या चित्तामध्ये किंवा ज्यांना कोणाला धम्म मार्गाकडे यायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे, अगोदर अशाच प्रकारे त्याच्या चित्तामध्ये त्याच्या मनामध्ये काय उत्पन्न केली पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे ना. जसं आपण जे रान निर्मळ करणं आहे म्हणतो, म्हणजे जसं काट्या कुट्या तोडणं आहे, झाडं तोडणं आहे है ना. तर तशाच प्रकारे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चित्तामधून अंधश्रद्धा निघून जाईल तर ते काय, ते मोठे मोठे झाडं काढून टाकणं आहे, मोठे मोठे झाडं काढून टाकणं आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही नांगर वखरून रान निर्मळ ठेवता तर ते काय, ते श्रद्धेचं त्या ठिकाणी तुमची श्रद्धा उत्पन्न झाली आहे. जसे तुम्ही पेरता तर ते श्रद्धेचं बीज उत्पन्न झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धाने जे नियम सांगितलेले आहेत त्याला जे आहे तथागत बुद्ध त्यानुसार त्यांना ऋतू नियम, बीज नियम असं म्हटलं जाते. तर तथागत बुद्धाने ह्या ज्या गोष्टी आहेत ते सांगितलेल्या आहेत. त्यानंतर तथागत बुद्धाने काही जे आहे ते हे जे आपण काही कर्म करतो ह्या कर्माचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत, कर्माचे प्रकार सांगितले आहेत. जसं कर्माचं उदाहरण द्यायला गेलं तर आपण 2-3 प्रकारचे कर्म म्हणू शकतो. उदाहरणासाठी पाहू शकतो आपण की एखादा समजा असं पाणी आहे, नदीमधलं पाणी आहे आणि त्या नदीमधल्या पाण्यावर जर आपण सरळ अशी एखादी रेष मारली तर ते रेष किती वेळ राहते हो. असं जर पाऊस असं आपण पाण्याने ओढलं समजा हाताने तर किती वेळ राहील ते, 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद, बरोबर आहे. ती एक प्रकारची रेष मारली आपण, ते एक प्रकारचं कर्म झालं. ते कर्म झाल्याबरोबर काय झालं, ते मिटून गेलं. दुसरं एक प्रकारचं कर्म कसं आहे, जर समजा आता एखादी शेती आहे आणि शेतीमध्ये किंवा वाळू आहे, त्या वाळूमध्ये जर आपण रेष मारली तर किती वेळ राहील ती, त्याच्यापेक्षा एक 10 मिनटं, 20 मिनटं, 30 मिनटं. कारण ती एक तर पाण्यानं बुजून जाईल किंवा ती रेष काय होईल, ते वाऱ्यानं बुजून जाईल. तिसरी प्रकारची एक रेष मारतो आपण, जसं दगड असते, दगडावर जे आपण कोरतो तर ते जे कोरलेलं आहे त्याला मिटायला किती वर्ष लागतील, वर्षे लागेल, कदाचित 2 वर्षे लागेल, 5 वर्षे लागेल, 10 वर्षे लागेल. तर तथागत बुद्धांनी ते कर्म जे आहेत ते कर्म अशा प्रकारचे सांगितलेले आहेत. एक कर्म कसं आहे, पाण्यावर रेष मारल्यासारखं. दुसरं कर्म कसं आहे, वाळूवर रेष मारल्यासारखं. आणि तिसरं कर्म कसं आहे, ती दगडावर रेष मारल्यासारखं. म्हणजे जे काही तुम्ही कर्म करता ते याच्यावर तुमच्या कर्माचं फळ सुद्धा ठरलं जातं. म्हणजे तुमच्या कर्माचं फळ केव्हा येणार त्यानुसार त्या ठिकाणी तथागत बुद्धांनी जे आहे ते त्या कर्माला 3 विभाग पाडले आहेत कर्माचं. एक दिठ्ठ धम्मे
धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म, त्याला तथागत बुद्ध म्हणतात. एक आहे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म. 3 प्रकारचे तथागत बुद्धांनी कर्म सांगितले. उदाहरण तुम्हाला सांगितले कर्म कशा प्रकारे, एक साधा हे केल्यासारखं. तर तथागत बुद्ध म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म. दुसरा आहे उपपज वेदनीय कर्म म्हणजे ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो. उपपज्य डबल प आल्यासारखं. उपपज्य वेदनीय कर्म ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म किंवा कर्म. आणि म्हणजे ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो है ना. म्हणजे जसं ही रेष मिटायला खूप वेळ लागते है ना. आणि तथागत बुद्ध म्हणतात तिसरा सांगितलं उपरा परिय वेदनीय कर्म. उपरा परिय वेदनीय कर्म म्हणजे अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. 3 प्रकारचे तथागत बुद्धांनी कर्म सांगितले. पहिलं कर्म सांगितलं तात्काळ फळ देणारे कर्म है ना. काहीच सांगितलं की ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. आणि अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म म्हणजे त्याचा काळ निश्चित करू शकत नाही, ते कदाचित केव्हाही त्याचा फळ येऊ शकते है ना. कदाचित या जन्मात येईल, कदाचित पुढल्या जन्मात येईल, केव्हा तरी. पण एवढं आहे की तुम्ही जे काही कर्म करता म्हणजे तथागत बुद्धाच्या सिद्धांतानुसार अभिधम्म पिटकामध्ये जे लिहिलेलं आहे, तथागत बुद्ध म्हणतात की तुम्ही जे कुठले कर्म करता त्याचं फळ मात्र निश्चित येते. पुनर्जन्माचा जो आहे तो म्हणजे प्रत्यक्ष समुत्पादावर आधारित आहे, पण आपण ते मानत नाही, कारण आपला त्याचं आकलनच झालं नाही म्हणून आपण ते सोडून टाकतो. आणि जोपर्यंत आपला कळत नाही तर आपण ते डोक्यातही नाही घेतलं पाहिजे. आपण एवढंच घेतलं पाहिजे की बाबा मी आता जे कर्म करायलो त्याचं फळ आता मिळालं पाहिजे. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आताचं महत्व आहे. आता बघा, आता जे व्यक्ती सुखी राहील, जी मग स्त्री असो पुरुष असो तरुण असो तरुणी असो, जे आता सुखी राहतील ते कदाचित भविष्यात सुखी राहतील. तुम्ही असे कर्म कधीच करू नका की ज्यांना आता दुःखी राहाल आणि त्या दुःखी राहण्यामुळं तुम्हाला असं वाटेल की भविष्यात त्याच्यामुळे सुखी राहील, तर ते कदाचित ते होणार नाही. कदाचित होणार नाही. तुम्ही आता दुःखी आहात तर नंतर कसे सुखी राहणार आहात. उदाहरणासाठी तथागत बुद्धांनी एक राहुलवाद नावाचं सुद्धा आहे, त्याच्यामध्ये तथागत बुद्ध म्हणतात की कर्म चांगले कोणते म्हटले पाहिजे. कर्म जे काय आपण करतो तर कर्म करत असताना चांगलं कर्म केलं असं याचं मापदंड काय आहे, याचं मोजमाप काय आहे की आपण हे चांगलंच केलं, याचं मापदंड काय. कर्म तर आपण सगळेच करतो ना, बाबा हे चांगलं झालं याला मापदंड काय आहे. तर तथागत बुद्ध म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादे कर्म करता तर ते कर्म करत असताना त्याचा म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्यालाही दुःख नाही झालं पाहिजे आणि आपल्यालाही दुःख नाही झालं पाहिजे. नाही तर काय होते, काही काही कर्मामध्ये आपल्याला सुख मिळते हो भरपूर, पण दुसऱ्याला दुःख होते. दुसऱ्याला दुःख होते पण आपल्याला सुख होते है ना. असं असताना तथागत बुद्ध म्हणतात की भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात तिन्ही काळामध्ये त्याच्यापासून सुखच निर्माण झालं पाहिजे. एखादं कर्म आपण काही दिवसापूर्वी केलं असेल पण तेव्हा ते कर्म केल्यानंतर काय झालं, आपलं सुख मिळालं है ना. आता जसे आपण आताचे महाराज पाहतो की नाही, तर त्यांना त्या काळामध्ये खूप सुख मिळालं, खूप काही गोष्टी मिळाल्या, पण आता ते कुठे येतं, ते दुःखामध्ये येतं. कशामुळे येतं त्याला कारण तुम्ही आम्ही आहोत काय, आम्ही तुम्ही कारण नाही, त्याला ते स्वतः करणार. आणि तथागत बुद्ध तेच म्हणतात की तुम्ही जे आहात ते तुमच्या सगळ्या गोष्टीला कारण तुम्हीच आहात. कारण कोण आहात, तुम्हीच आहात. आपण इथं पाहतो बघा, ते विमानतळापाशी एक पुतळा आहे
त्याच्या हातामध्ये एक हातोडा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये छन्नी आहे. मी म्हणलं हे काय, याचं कारण काय? का मित्राला विचारलं याचं कारण काय? तर ते म्हणलं बा ते स्वतःला घडवायलाय, स्वतःला घडवायलाय. मी म्हणलं स्वतःला कसं घडवेल मनुष्य, है ना? तर त्याचं उदाहरण असं आहे की तुम्ही जे काही तुमच्या चित्तामध्ये निर्माण करता आणि तुम्ही जर बारकाईने लक्ष द्यायला गेले तर आम्ही जे काही आहोत ते स्वतःच्याच कर्मामुळे आहोत, त्याला दुसरं कोणीही कारण नाही. हे जर पोलीसवाले झाले असतील, PSI झाले, हे कशामुळे झाले? यांच्या कर्मामुळे झाले. साहेब जर MSc मध्ये झाले असतील तर यांच्या कर्म, बाकीचे लोक सहकारी झाले असतील हे म्हणू शकत नाही, सहकारी झाले असतील ते आपल्याला हे आहे, पण मूळ कोण त्याचं हे आहे? तुम्हीच आहात. म्हणून मी जर समजा एखादा असं म्हणू नये की माझ्याकडे धनसंपत्ती जमा झाली नाही तर हे कारण आहेत, असं कारण होते का? मी शिकलो नाही तर त्याला हे कारण आहेत असं होते का? होत नाही ना. मी असं झालो तर हे कारण असं म्हणता येते का? नाही म्हणू शकत. तुम्ही जे काही आहात तर ते सगळं तुमच्या कर्मामुळे आहात. मी जर असेल असा, या ठिकाणी असेल असं असेल तर कशामुळे आहे? मी जे काही कर्म केले त्या कर्मामुळं, माझ्या चित्तामध्ये जे काही उत्पन्न झालं, माझ्या मनाने म्हणजे मनामध्ये उत्पन्न झालं आणि ते काय वाटे आणि वाचेद्वारा मी काय करते, त्याचं अनुकरण केलं आणि तो काय झाला. मग तो तथागत बुद्ध म्हणतात की जे काही तुम्ही आहात तुम्ही जर बारकाईने लक्ष केलं तर त्याचं कारण तुम्हीच आहात. तथागत बुद्धाने त्याच्यामध्ये एक गाथा आहे याच्यामध्ये धम्मपदामध्ये, आताही अथनो नाथो कोई नाथो परोशिया. आताही अथनो नाथो म्हणजे काय? बुद्ध काय म्हणतात? तुमचे नाथ तुम्हीच आहात. म्हणजे नाथ म्हणजे स्वामी, तुमचा स्वामी कोण आहेत? तुम्हीच आहेत. कोई नाथो परोशिया म्हणजे तुमचा नाथ किंवा तुमचा स्वामी, तुमचा मालक हा दुसरं कोणीच नाही. कारण तुमचे इंद्रिय तुमच्या हातामध्ये आहेत, ते पंचेंद्रिय तुमच्या हातामध्ये आहेत ना. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी भावना उत्पन्न होते, जे काही चांगलं वाईट उत्पन्न होते, कशामुळे होते? या इंद्रियाद्वारा होते आणि त्याचं चिंतन तुमच्या मनाद्वारा केलं जाते, है ना. म्हणून ते तुमच्या मालक दुसरं कोणी नाही. बुद्ध म्हणतात की तुमचा स्वामी तुम्हीच आहात, तुमचा मालक तुम्हीच आहात. कोई नाथो परोशिया म्हणजे तुमचा नाथ म्हणजे तुमचा मालक कोणीच नाही. इतर ठिकाणी काय म्हटलं गेलं की तुमचा मालक मी आहे, तुमचा कर्ता धर्ता मी आहे, तुमचा कर्मदाता मी आहे. बुद्ध म्हणतात की नाही, कोई नाथो परोशिया, तुमचा मालक कोणीच नाही. आहे का तुमचा मालक कोणी? सांगा बरं. तुमच्या चित्ताचे उत्पन्न होते, तुमच्या मनाचे उत्पन्न ते तुम्ही करता. अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धाने हा जो कम्म नियम सांगितला आहे तो कम्म नियम आहे आणि त्याच तुमच्या सुखाचंही कारण तुम्हीच आहात, दुःखाचंही कारण तुम्हीच आहात. आपल्याला कधी कधी वाटते माझ्या दुःखाचं कारण ती आहे, पण ते कुणीही तुमच्या दुःखाचं कारण नाही ना सुखाचं कारण नाही. सुखाला कदाचित एखाद्या दिवस सहकार्य होऊ शकतील, पण दुःखाचं कारण जे आहे ते तुमचं तुम्हीच आहात. दुःखाचं कारण साठी साधी तथागत बुद्धाच्या धर्माच्या म्हणजे तथागत बुद्धाच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो. तथागत बुद्धांना एक व्यक्ती होता, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही वाईट बोलून गेला. वाईट बोलून गेल्यानंतर जे आहे तो त्याला वाटलं बा एवढा मी अर्धा तास 1 तास बोललो, यांनी काहीच केलं. पुन्हा तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. अरे म्हणे मी त्या व्यक्तीला कशाला बोललो असेल. तर तथागत बुद्धाकडे गेला. असं तथागत बुद्धाचं प्रवचन चालू होतं आणि तथागत बुद्धांना येऊन तो विनंती करू लागला की भगवान मला माफ करा, मला माफ करा. तथागत बुद्ध म्हणले बा तू कोण आहेस? मी तुला ओळखतही नाही, मी तुला जाणतही नाही. ती काय म्हणे एवढं मी काल एवढं बोललो आणि तुम्हाला काही आठवण नाही का? तथागत बुद्ध म्हणाले बा तथागत बुद्धांनी एक उदाहरण देऊन सांगितलं की हे ऐक म्हणे की एखादा राजा जो असतो, एखादा राजाने एखादा प्रदेश जर जिंकला, जसं आता आपण निवडणूक म्हणतो है ना. एखाद्या व्यक्ती जर आपला निवडणुकीमध्ये निवडून आला तर त्याचे जे काही मित्र पक्ष असतात त्याचं स्वागत करतात की नाही, है ना. त्याला हार घेऊन जातात, वेगवेगळ्या भेटवस्तू घेऊन जातात. तर तशाच प्रकारे तथागत बुद्ध म्हणाले की जर एखाद्या राजाला त्याचे मित्र राजाने खूप काही वस्तू घेऊन गेल्या, त्या काळामध्ये
असे ते हे घेऊन जायचे, सोनं नाणं वगैरे सगळ्या ते भरून असे पाहतो ना प्लेट वगैरे. तर तथागत बुद्ध तो जर त्यांनी जर स्वीकारला नाही तर मग ते लोक काय करतात, ते म्हणजे बा आपापली वापस घेऊन जातात. तथागत बुद्ध म्हणाले की बा जशा प्रकारे तू जे काही मला दिलास मी ते स्वीकारलंच नाही, त्याच्यामुळं ते कुणाकडे आलं, तुझं तुला वापस आलं. तशाच प्रकारे आपण जर कोणी काय आपला बोललं आणि ते जर आपल्याकडे घेतलं नाही तर आपण दुःखी होत नाही. आणि ते जर घेतलं, कोणी समजा शिवी दिली, अपव्यय शब्द बोलला, काही जर बोललं आणि आपण जर घेतला तर काय होतं, तो दुःखी होतो. आणि घेतलाच नाही तर दुःखी होतच नाही. किंवा काही ठिकाणी काय होते, आपण दुःखी तर होतोच, पण असंही म्हणतो की 2 महिने विसरणार नाही, कोणी म्हणते 4 महिने विसरणार नाही, कोणी म्हणते 6 महिने विसरणार नाही, कोणी म्हणते जन्मभरही विसरणार नाही. मग ते काय करते, ते म्हणलेल्या गोष्टीमुळे काय करते, ते जन्मभर दुःखी राहते. की ते माणूस मला असं बोलला, मी एवढा कोकरे, मला बोलाव काय, मी एवढा अभ्यासू, पण मी माझी चूक झालेली काय मात्र मान्य करत नाही. आणि मग तशामुळं काय होतं, मनुष्य दुःखी होतो. तो मना मान्य करायला तयार नसतो की बा त्याच्यात माझी काहीतरी चूक असेल. तर अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धाने जे कर्म जे आहे ते कर्म करत असताना बुद्ध म्हणतात की जे काही तुम्ही कर्म करता तर त्या कर्माचं फळ आपलाच भोगावं लागते. सुख असो का दुःख असो, तुम्ही जे काही कर्म बीज पेरता त्याचं फळ तुम्हाला तशाच प्रकारे जे आहे ते भोगावं लागते. त्याचा म्हणून तथागत बुद्धाने कर्मावर फार मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला आहे. पण कर्मावर भर देत असताना बुद्ध म्हणाले की तुम्ही दुसऱ्यावर भरोसा ठेवून म्हणजे अवलंबून राहून कर्म करू नका. की म्हणजे एखाद्याचे आता आपण पूजा केली, हे मी कर्म केलं आणि याच्यामुळं काय होईल, मला चांगलं फळ येईल अशी अपेक्षा करू नका. तुम्ही जे काही कर्म केला त्या कर्माचं तुम्हालाच फळ येणार आहे. जसं तुम्ही पेरणार तसं उगवणार आहे. साधा नियम आहे ना. आपण हे म्हणतो ना, जे पेरलं तेच उगवणार आहे. म्हणून आपण जे काही जसं काय पेरसाल तशाच प्रकारे उगवणार आहे. आणि याला आपण प्रॅक्टिकल पाहूही शकता. कारण तथागत बुद्ध म्हणाले बा मी म्हणतो म्हणून मानू नका. तुम्हाला जर त्या गोष्टीचा अनुभव आला, तुम्हाला जर पटलं तर ते माना, नाही तर नका मानू. एवढं स्वातंत्र्य तुम्हाला कुणीच दिलं नाही. सगळ्यांनी काय म्हटले, मला भजा, मला माना, मी तुमची मुक्ती करतो, मी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो, मी तुमचा आत्मा मुक्त करतो. तथागत बुद्ध म्हणाले माझ्याकडे असं कुठल्याच प्रकारची विद्याही नाही आणि जादूही नाही आणि काहीही नाही. माझ्याकडे एवढं आहे, मी मार्ग दाखवतो, त्या मार्गाने गेल्या तर तुम्हाला ते फल मात्र निश्चित प्राप्त होईल. अशा प्रकारे जे आहे तर तथागत बुद्धाने जे नियम सांगितले आहेत. आपण पाहिलं की कर्म कशा कशा प्रकारचे आहेत आणि कर्माचे फळसुद्धा कशा कशा प्रकारचे आहेत. कर्म जसे प्रकारचे तुम्ही करसाल कशा प्रकारचं त्या कर्मचा साधा सिद्धांत सांगतो. आणखी तुम्हाला समजलं नसेल तर आपल्या चित्तावर त्याचा किती मोठ्या प्रमाणात प्रभाव होतो ते त्याच्यावर अवलंबून आहे. जसं पाण्याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, पाण्याचं सहज मिटून जाते. म्हणजे तुमच्यावर थोड्याफार प्रभाव झाला असेल तर लगेच मिटून जाते. त्याच्या पलीकडे थोडं पाहिलं आपण त्या वाळूचं, ते थोड्या प्रमाणात प्रभावित राहते. आणि दगडाचं कसं आहे ते हमेशा राहते. म्हणजे तुमच्या चित्तानं त्याला कशा प्रकारे ग्रहण केलेलं आहे पाहतो आपण. काही गोष्टी आपण काही गोष्टी 10 दिवसात विसरून जातो, काही गोष्टी महिन्यात विसरतो, पण काही गोष्टी कशा असतात विसरतच नाही. मग ते रागानं उत्पन्न झालेल्या असो, मोहानं उत्पन्न झालेल्या असो, वेगवेगळ्या ज्या काही तृष्णेनं उत्पन्न झालेल्या असो, ते मनुष्य विसरत नाही. म्हणजे काय झालं, त्याचा तुमच्या त्या कर्माचा किंवा तुमच्या चित्ताने जे ग्रहण केलं त्याला, ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ग्रहण केलं आहे. आणि त्याच्यामुळं तेवढा काय झाला, त्याचा प्रभाव पडलेला आहे तुमच्यावर. त्याच्यावर त्याची तेवढी मोठी रेस झालेली आहे, ती मिटायला तयार नाही. म्हणजे जे कर्म आहे, कर्म संस्कार म्हटलं गेलं. जर विपश्यना तुम्ही गेले असाल तर विपश्यनामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. कर्म कशा प्रकारे असतात आणि कर्म कशा प्रकारे निघून जातात. तर अशा प्रकारे जे आहे ते तथागत बुद्धाच्या धम्म म्हणजे काय, तर तथागत बुद्ध म्हणतात की जो नैतिकतेचा आधार मानणे म्हणजे धम्म. याला काय, ही नैतिकता जी आहे तर नैतिकचा आधार मानणे म्हणजे धम्म. या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे कर्म जे आहेत ते पाहिलेलं आहे. आणि कशा प्रकारे कुठल्या ठिकाणी पेरणी करावं है ना, ते सुद्धा पाहिलं आहे. तथागत बुद्धांनी 3 प्रकारचे कर्म सांगितले, हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं आहे.
तर हा जो धम्म म्हणजे काय या ठिकाणी भाग संपलाय. म्हणा साधू साधू साधू. यानंतर आपण एक 20 मिनिटामध्ये अधम्म म्हणजे काय याच्यातील जो देवी चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म हे या ठिकाणी पाहणार आहोत आपण. सर्कला स्टॉप करा, स्टॉप.